नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिक्षकच बनायचे, त्याच विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. शिक्षक बनण्यासाठी जी तुम्हाला आगामी काळामध्ये अभ्यास कसा करावा, अभ्यासासाठी वेळ कसा काढावा आणि आगामी काळामध्ये शिक्षक बनण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणती तडजोड करायची आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सकाळी 6 वाजता लेक्चर असतं बरं का आपलं, आणि सकाळच्या 6च्या लेक्चरला आपण विशेष म्हणजे सकाळी रिझनिंग आणि मॅथ घेत असतो. जे विद्यार्थी म्हणजे ज्यांना शक्य नाही त्यांना रेकॉर्ड सुद्धा देत असतो. आणि आपला क्लास जर बघितला तर एकदम दर्जेदार आहे. माझे अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत, नक्कीच बघायला विसरू नका. मागच्या वर्षी आपण बोर्डावर शिकून विद्यार्थ्यांना लावलेलं आहे, यावर्षी डिजिटल बोर्डवर आहे. नक्कीच रिझल्ट चांगला आल्याशिवाय राहत नाही. आतापर्यंत आपल्याकडे 1000+ विद्यार्थ्यांनी ऍडमिशन सुद्धा केलेलं आहे, जे की आगामी टेट एक्झाम साठी. चला मित्रांनो, तर आपण शिक्षक होऊ इच्छित आहे. तुमचं सर्वात प्रथम डीएड आणि बीएड झालेलं आहे का? डीएड झाला असेल तर तुम्ही टीईटी परीक्षा किंवा सीटीईटी परीक्षा पास आहात का? तरच आपल्याला टेट एक्झाम देता येते, ही आपली पात्रता आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, विषय येतो अभ्यासासाठी वेळ कसा काढावा. नक्कीच तुम्ही 5 ते 7 तास कुठेतरी जॉब करताय, नोकरी करताय किंवा घरातलं काम करताय, काहीतरी करताय. 5 ते 7 तासापेक्षा जास्त वेळ तुम्ही अजिबात कोणत्याच म्हणजे जॉबसाठी देऊ नका. आता सध्या परीक्षेचा काळ आहे असं समजूनच आतापासून व्यवस्थित अभ्यास करायचे. तुमचे ट्युशन आहेत, तुमची शाळा आहे, शाळेतलं राजकारण आहे, कुटुंब आहे, लहान मुलं, या स्पर्धेसाठी गृहीत धरलेल्या गोष्टी नाहीयेत. ठीक आहे. शाळेमध्ये भेटतो किती रे पगार? 8K, 9K, हायेस्ट 10K, 15K, याच्या पलीकडे नाही. मीडियम साईज टीचर एवढा पगार भेटतो. ठीक आहे. प्रिन्सिपल किंवा काउन्सिलर असेल तर 20K, 22K, 25K, या पलीकडे आपल्याला पगार भेटत नाही. मी गॅरंटेड सांगतो. तुम्ही कुठल्याही संस्थेवर काम करत असाल किंवा इंग्लिश स्कूलचा तर एवढाच बाजार आहे. यापेक्षा सुद्धा मी तर सरळ सांगेन 6K, 5K, 3K काम करणाऱ्या लोकांनी जॉब सोडून देऊन अभ्यासाकडे लक्ष द्या. टेट एक्झाम 3च्या मागे लागा, तरच आपला दिवस बदलणार आहे. आता हे राहिलं काय रे? या कालावधीमध्ये दिवसा लक्ष द्या. आपला जेवढा कालावधी 7 आणि 8 पगार असतो ना, आपला दिवसाचा विचार करा. तुम्ही जर विचार करा 9,000 रुपये पगार घेताय सध्या, आणि याला 30 ने भागून बघा, साधारण आपल्याला रोजचे 300 रुपये पडते. किती? 300 रुपये. अरे शेतात काम करणाऱ्या सुद्धा महिलेला 350-400 रुपये पगार आहे, म्हणजे एका दिवसाचा रोज आहे. त्यानंतर मुद्दा आहे 15,000 रुपये पगार, 500 रुपये रोज पडतोय आपल्याला. किती? 500. 20,000 किती रोज पडतो? 600-700 रुपये. अरे हे किती दिवस चालणार आहे? अरे तुमचं स्टार्टिंगच इथून चालू होणार आहे. आणि तुमचा पगार जर विचारात घेतलं शिक्षक भरतीसाठी, शिक्षक होत आहे ना तुम्ही, आता शिक्षक झालात म्हणजे तुमचं जर रिटायरमेंटला तुमचा 2.5 लाख पगार असेल, लिहून घ्या माझ्याकडून. कधी? रिटायरमेंटला तुमचा 2.5 लाख पगार असणार आहे. त्यावेळेस त्या कालावधीमध्ये तुम्हाला 2.5 लाख पगार घेऊन रिटायर व्हायचे. म्हणजे आपलं साधारण पेन्शन जर विचारात घेतलं, पेन्शन नाहीये पण पेन्शन जर विचार घेतलं तर 25% म्हणजे साधारण 1.5 लाख रुपये पेन्शन येईल आपल्याला. आलं लक्षात? त्यामुळे शिक्षक होण्याच्या दृष्टीने अभ्यासाकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. आता उडवाउडवीची उत्तर कशी असतात बघा. सर आल्यानंतर सांगा बरं का, मी अभ्यासाला लागणार आहे. अरे कसं होणार आहे? होणार आहे कसं? मार्क पडतील का? थोडक्यात सांगतो, तुमच्यात किती गांभीर्य आहे तुम्ही लक्षात घ्या. 100+ म्हणजे 50% सुद्धा मार्क न मिळू शकणारे विद्यार्थी, मिळालेले विद्यार्थी किती आहेत ना? 50% मार्क म्हणजे 200 पैकी 100+ मार्क असणारे विद्यार्थी मागच्या भरतीमध्ये म्हणजे 2017 मध्ये 54,000 होते. आता 2022 मध्ये 31,000 होते. किती होते?
31,000. आता मला याची भीती वाटते 2025 मध्ये याच्यामध्ये 15,000 लोक 100+ मार्क राहतील अशी भीती वाटायला लागलेली. कारण पॅटर्न चेंज, परीक्षेच्या दृष्टीने विचार करण्याचा दृष्टिकोन चेंज, करायचं म्हणून करायचं, उगाच फॉर्म भरायचं म्हणून भरणारी संख्या जास्त. म्हणजे लक्षात घ्या, ही भीती का वाटते? कारण विद्यार्थ्यामध्ये सिरियसनेस नाहीये, त्यांच्याकडे येतो तो पगार, त्यामुळे त्या जीवनामध्ये ते खुश आहेत असंच वाटायला लागलेलं आहे. पण जे विद्यार्थी शिक्षक होऊ इच्छितात, होतकरू विद्यार्थी असतात, त्यांच्यासाठी एक प्रामाणिक सल्ला देतो, दिवसभरातले 4 तास द्या रे. तुमच्या नावापुढे नाही शिक्षक लावून दाखवलं, किती फक्त दिवसभरामधले 4 तास आपल्या करिअरसाठी काढून ठेवा. तुमच्या नावापुढे TR आल्याशिवाय राहणार नाही, गॅरंटेड सांगतो. 100% तुम्ही शिक्षक होणारच, पण ती सुरुवात तुमची आत्तापासून असली पाहिजे. त्यासाठीच आपण नवीन वर्षानिमित्त आता एक बॅच चालू केलेली आहे. या बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. हा माझा संपर्क क्रमांक आहे. उगाच फुगट चर्चा करायची नाही की बाबा सर मला शिक्षकच व्हायचंय, पण असं करायचे तसं करायचे, माझ्या मागे एवढं बरं नाही. माझ्याकडे 4 तास काढून या, 100% तुम्हाला शिक्षक बनवल्याशिवाय राहणार नाही, एवढं गॅरंटेड सांगतो मित्रांनो. कारण विषय काय, नुसते 4 तास काढायचे नाही, डेलीचे 4 तास काढायचे. लक्षात घ्या, डेली 4 तास अभ्यास करण्याची तयारी असेल तरच माझ्या क्लासला ऍडमिशन घेतलं तर चालेल. नसता काहीच उपयोग नाही. तुमचे पैसे वेस्ट, तुमचा वेळ वेस्ट. कधी कधी अभ्यास करणारे लोक सक्सेस झालेले नाहीत. डेली थोडं थोडं करायचं, जास्त नाही, थोडं थोडं, स्टेप बाय स्टेप, एक स्टेप टाकायची, एक स्टेप टाकायची, एक स्टेप टाकायची. आपला अभ्यास झाला पाहिजे, आपलं टार्गेट कम्प्लीट झालं पाहिजे. आपल्याला आउट ऑफ मार्क मिळवायचे नाहीत मित्रांनो, 200 पैकी 150 पर्यंत पोहोचायचे. लक्षात घ्या. आणि आपल्याला शिक्षक गॅरंटेड सांगतो मित्रांनो, तुम्ही जर आतापासून सुरुवात केली तर तुम्हाला आगामी काळामध्ये शिक्षक होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मित्रांनो, 8 तास झोप सोडून द्या आणि झोपाच. डिप्रेशन मध्ये जाणार नाही माणूस, फ्रेश राहणार आहे. 8 तास झोप. त्यानंतर राहतात किती रे? 16 तास. किती राहतात? 16 तास राहतात. किती? 16 तास. या 16 तासाचं खूप बारकाईने निरीक्षण करा. 5 ते 7 तास तुम्ही जॉब करायचा आहे, काहीच अडचण नाही. ट्युशन घ्या, जॉब करा, काय असेल ते तुमचं शेड्यूल बिघडू द्यायचं नसेल, पैशाची अडचण असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच 5 ते 7 तास जॉब करायचे. तुमच्याकडे राहतात 11 तास. सॉरी, 5 तास काढले तर 11 तास राहतात, 7 तास काढले तर साधारण 9 तास राहतात. या 9 तासामधले फॅमिली टाइम 5 तास द्या. फॅमिली टाइम साठी एफ लिहून टाकतो, गोल करून टाकतो. कम्प्लिटली 5 तास द्या. फॅमिली टायमिंग मध्ये तुमचा स्वयंपाकाला, मुलाचं, सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. फॅमिली टाइम 5 तास. फक्त राहतात 4 तास खूप महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. 4 तास खूप महत्वाचे आहेत आणि त्याच्यासाठी अभ्यास करा, ज्यासाठी आपण आतापर्यंत शिक्षण घेतलेलं आहे त्यासाठी अभ्यास करा. त्यातला 1 तास डेलीचा रिझनिंग किंवा मॅथचा असला पाहिजे. तो तुम्ही ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून कव्हर करू शकता. तुमच्याकडे सराव नसेल, तुम्ही आडाल, त्यावेळेस तुम्हाला 1 तास क्लाससाठी करा, ऑनलाईन क्लाससाठी 1 तास त्याचाच अभ्यास रिपीट करा. 2 तास रिझनिंग मॅथ साठी दिलात तर मित्रांनो कितीही अवघड येऊ द्या, कसंही येऊ द्या, एकदा शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी आणि आपण घरी जाऊन केलेला सराव, या जर 2 तास तुम्ही यासाठी दिलात, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, लँग्वेज साठी पॅरलल 1 तास द्या आणि आपलं बालमानसशास्त्रासाठी 1 तास द्या. 4 तास डेलीचा अभ्यास करा. मित्रांनो, 150 मार्कापासून कुणीही रोखू शकत नाही. सिरियसनेस नसलेले लोक खूप आहेत आपल्यामध्ये, अभ्यास न करणारे खूप आहेत. माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाय म्हटल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमच्या नावापुढे शिक्षक हा शब्द लावायचा असेल तर हे शेड्यूल कृपया करून पाळलात तर शिक्षक होणार आहात, अदरवाईज होणार नाही, एवढं गॅरंटेड सांगतो. सोशल मीडियावर जास्त वेळ घालवू नका. सोशल मीडियाच्या बाबतीत जर विचारात केलं म्हणजे इंस्टाग्राम, त्यानंतर फेसबुक किंवा कॉमेडी शो हे बघण्याऐवजी जर तुम्ही क्लासची आतापासून थोडं 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 ग्रोथ केलात तर मित्रांनो आपल्याकडे 6 महिने आहेत. किती महिने आहेत? 6 महिने. या प्रत्येक महिन्यात जर आपण विचार केला की 30 दिवस आहेत, मला 20 मार्क मिळवायचे. किती?
30 दिवस आहे, मला 20 मार्क मिळवायचे प्रत्येक महिन्यामध्ये. 20 गुणाकारात जर 6 केलं तर 120 मार्क मिळतात. लक्षात घ्या किती, 120 मार्क मिळतात. 200 पैकी आपल्याला 120 मार्क जर मिळवता आले तर मी सांगतो कोणत्याही शाळेवर तुमचं सिलेक्शन झाल्याशिवाय, संस्था असेल किंवा प्रायव्हेट हे झेडपी शाळा असेल, कास्ट असेल, कसंही असाल, ओपन असाल, तरीही तुमचं सिलेक्शन झालेलं असेल. प्रत्येक महिन्यामध्ये मला 20 मार्काचं कव्हर करायचे, म्हणजे आगामी काळामध्ये तुम्हाला ते मार्क मिळवता आले पाहिजे. त्यातलंच म्हणजे मी रिझनिंग मॅथला काय वेळ द्यायला सांगतोय, रिझनिंग आणि मॅथ जर बघितलं तर 110 मार्काला आहे. 110 मार्कापैकी जर आपण 90-100 मार्क मिळवले, दुसरे विषय सोपे आहेत रे, दुसऱ्या विषयामध्ये आपण मार्क मिळवून जाऊ. अशीच मराठी आपण टीईटी वगैरे केलेलं आहे, मराठी त्यावेळेस शब्दसंग्रह केलेला आहे, तर मराठी मधले मार्क आपले फिक्स 10-12 येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपलं बालमानसशास्त्र आपण डीएड बीएड केलेले आहेत, त्यातले 10-12 मार्क आपल्याला मिळवता येणार आहेत. जीएस जीके मधले 5च पकडून चला. तुम्ही जर रिझनिंग मॅथचा जर विचार केला, बघा मित्रांनो, जास्त सांगत नाही, रिझनिंग मॅथचा जर विचार केला तर बघा, रिझनिंग अँड मॅथ हा जर विषय आपण 90 ते 100 या घरामध्ये न्यायचं ठरवलं तर लँग्वेज मधले आपल्याला फक्त 20 मार्क मिळवायचे आहेत 30 पैकी, दोन्ही लँग्वेजचा विचार करून. आणि सीडीपी किंवा इतर जीके जीएस मधून आपल्याला फक्त 15 मार्क मिळवायचे. 15 मार्क आपला स्कोअर बघा कुठं जातोय, 5 आणि 12 125 पर्यंत जातोय. हा स्कोअर काय 125 पर्यंत जातोय. आणि 5 त्यानंतर 3 आणि हे 135 पर्यंत जाते. लक्षात घ्या, म्हणजे हे काही कालावधीसाठी 5-6 महिने पुढले अभ्यास तेवढा करणं गरजेचं आहे, तरच आगामी काळामध्ये आपल्याला मार्क मिळवता येणार आहेत. लक्षात घ्या, त्याच्याशिवाय आपल्याला मार्क मिळवता येणार नाहीत. अशा पद्धतीने तयारीत राहा, प्लॅनिंग करा, अभ्यासासाठी वेळ काढा. अभ्यास कसा करावा यापेक्षा अभ्यासासाठी आपण किती वेळ देतोय त्यानुसारच आगामी काळातला आपला रिझल्ट आपल्या समोर असणार आहे. अदरवाईज आपण करतोय काय चाललंय काय याच्यामध्येच आपण गुरफटत राहील. आणि जे काही आता मी पगारीचं जे चार्ट दाखवला, या पगारीतच आपल्याला आयुष्य काढावं लागेल. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मोटिवेट टाईप व्हिडिओ बनवलेला आहे. माझं जर बघितलं, लाईव्ह क्लास तर असतोच मित्रांनो. काय असतो, लाईव्ह क्लास असतोच. लाईव्ह नंतर आपण ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाही त्या विद्यार्थ्यांना रेकॉर्ड पण देतोय, त्यासोबत नोट्स सुद्धा देतोय. म्हणजे चालता बोलता हिंडता फिरता वेळ भेटेल तिथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लास कधीही बेटर आहे. आणि त्या माध्यमातून शिकलात तर आगामी काळामध्ये नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ कसा वाटला एक छानशी कमेंट करा, कारण हा व्हिडिओ बनवत असताना एकदम तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण महाराष्ट्रातील ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून जाणारे शिक्षक मला खूप दिसले पाहिजे, यासाठी वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करतच राहणार. थँक्यू व्हेरी मच. निगेटिव्ह पॉवर पासून किंवा निगेटिव्ह कमेंट पासून कृपया करून दूर राहा आणि पॉझिटिव्ह विचार करून आगामी काळासाठी तयारीत राहा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.